गोड तिखट चवीचा छान चमचमीत असा कैरी भात आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। त्याच्यासाठी मी इथे भात करून घेतलेला आहे आणि असा सडसडीत भात करायचा आहे आणि गार करून घेतलेला आहे ताटामध्ये पसरवून। आणि इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरी आपल्याला ताजी कैरी पाहिजे आणि याच्यातली एका कैरीचा किस मी करून घेणार आहे। स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर याचा किस करून घेते। एवढ्या भातासाठी एका कैरीचा किस आपल्याला पुरेसा होईल। इथे भात मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता याच्यामध्ये आपल्याला कैरीचा किस घालायचा आहे। एकतर किस आपण फोडणीमध्ये सुद्धा घालू शकतो किंवा भातामध्ये सुद्धा घालू शकतो। मी इथे हा असाच घालणार आहे। फोडणीमध्ये घातल्यावरती याची चव बदलते आणि हा असा घातला की खूप छान चव लागते। पूर्ण भातामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कैरी। भातावरती फोडणी घालण्यासाठी मी इथे तेल 2 चमचे गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मोहरी घातलेली होती। आता शेंगदाणे घालत आहे 1 चमचा आणि छान शेंगदाणे होऊ द्यायचे आहे फोडणीमध्ये। नंतर जाडसर असा वाटून घेतलेला लसूण घालत आहे। जिरं आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आपण या भातामध्ये तिखट घालणार नाही आहोत, त्याच्यामुळे इथे मी मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। नंतर चिमूटभर हिंग घालत आहे। हळद, कढीपत्ता आणि आता ही खमंग फोडणी भातावरती घालायची आहे। आता इथे मी भातावरती फोडणी घालून घेते। इथे मी थोडी थोडी करत सगळी फोडणी घातलेली आहे। पुरतं मीठ घालत आहे आणि अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे। छान आंबट गोड तिखट असा हा भात चवीला लागतो। थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि या भातावरती आपण ओलं खोबरं जर असेल तर ते सुद्धा घातले की छान चव याची वाढते। असा हा आपला कैरी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। इथे आता छान कैरी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा भात आपण पापड घेऊन किंवा कैरीसोबत सुद्धा अजून खाऊ शकतो। आपल्याला जर वरून
कैरी पाहिजे असेल तर ती पण आपण याच्यावरती छान कट करून टाकली की चव वाढते. तर अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद.